हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स PhD एंट्रन्सची वाट बघत होते एका कोणत्याही युनिव्हर्सिटीसाठी. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव या युनिव्हर्सिटीने PhD एंट्रन्स टेस्टसाठी नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. 2023 साठीची ही एक्झाम आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे की तुम्ही कधीपासून हे फॉर्म्स तुम्ही स्टार्ट करू शकता फिल करणं, लास्ट डेट त्याची काय आहे, एक्झामची डेट काय असेल, कधीपर्यंत तुम्ही फीस भरू शकता आणि शिवाय याचा सिलेबस काय आहे, पेपर पॅटर्न काय आहे. सो स्टार्ट विथ द पेपर पॅटर्न. स्टार्ट विथ द पेपर पॅटर्न. पेपर पॅटर्न म्हणजे काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला टोटल 2 सेक्शन असणार आहे पेपरमध्ये. सेक्शन ए जो असणार आहे तो जनरल असणार आहे आणि सेकंड पेपर जो असणार आहे तो तुमच्या सब्जेक्टशी रिलेटेड असणार आहे. 50 क्वेश्चन्स टोटल त्याच्यामध्ये असतील आणि 100 मार्कांसाठी हा पेपर असणार आहे. इच क्वेश्चन्स विल बी कॅरीड 2 मार्क्स. ठीक आहे, 2 मार्कांचा एक प्रश्न असणार आहे. 50 प्रश्न असणार आहेत. 100 मार्कांची एक्झाम आणि 50% तुम्ही क्वालिफाय होतात. ठीक आहे, क्वालिफाय होण्यासाठी फक्त 50% मार्क्स म्हणजे 50 मार्क्स तुमच्यासाठी आवश्यक आहे. सो ही एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला आम्ही हेल्प करू शकतो. कसं? कारण आम्ही एक स्पेशल कोर्स घेऊन आलो ऑन रिसर्च मेथॉलॉजी. जसं की आपल्याला माहिती आहे की फर्स्ट जो पेपर आहे तो पूर्णपणे तुम्हाला या फुल कोर्समध्ये प्रिपेअर करून दिला जाईल आणि गॅरंटीड सिलेक्शन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. कारण या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार संपूर्ण अभ्यासक्रम, मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह लेक्चर्स, 1500+ MCQ PDF सरावासाठी पूर्ण पेपर 1चं प्रिपरेशन याच्यामध्ये होणार आहे. या कोर्सची फीस आहे 699. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच या कोर्सला जॉईन होऊ शकता आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करू शकता. एक्झामपर्यंत तुमचं खूप छान प्रिपरेशन होईल. सो बघा, इकडे आता युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे सेकंड अप्लाय ऑनलाईन PhD एंट्रन्स एक्झामिनेशन सेकंड लिंक आहे. म्हणजे ऑलरेडी लिंक जी आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि डिटेल नोटिफिकेशनसाठी तुम्हाला इथे क्लिक करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इकडे डिटेल्स दिसतील. सो लेट्स सी द डिटेल्स. एक एक करून आपण पूर्ण डिटेल्स बघूया. नोटिफिकेशन फॉर PhD एंट्रन्स टेस्ट पेड 2023 साठी. फर्स्ट आहे इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. To accordance with the University Grant Commission Minimum Standards Procedure for Awards MPhil PhD Degree Regulation 2009-16, जळगाव has prepared revised rule for admission. नवीन रूल्स आणि PhDचा पूर्ण सिलेबस त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, सीट्स कसे असणार आहेत. आउट ऑफ टोटल अवेलेबल सीट्स 50% सीट्स इच विल बी अलोकेट टू द कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय फॉर द एंट्रन्स टेस्ट अँड 50% सीट्स फॉर द कॅन्डिडेट्स हू आर एक्झम्प्टेड फ्रॉम द एंट्रन्स टेस्ट. जे काही सीट्स असणार आहेत अवेलेबल त्या टोटल सीट्सपैकी 50% सीट्स ह्या एक्झाम क्वालिफायवाल्यांना असणार आहेत आणि 50% सीट या एक्झम्प्टेड स्टुडंट्सला असणार आहे. जसं की जर सीट 2 असतील तर त्यातली एक सीट जी आहे ते PhD एंट्रन्स क्लिअर करणाऱ्याला असेल आणि दुसरी एक सीट जी आहे की ज्यांना एक्झाम्शन आहे एक्झाममधून. एक्झाम्शन कोणाकोणाला आहे ते सुद्धा आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके, स्ट्रक्चर ऑफ द टेस्ट. देर विल बी 2 पेपर्स. मी सांगितल्याप्रमाणे इथे 2 पेपर असणार आहे 2 सेक्शनमध्ये. पेपर फर्स्ट आणि पेपर 2 फॉर ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट. ही एक्झाम कशी असणार आहेत, आपले एक एक डाऊट्स इथं आता जसं जसं वाचत जाऊ तसे क्लिअर होतील. पेपर याच्यामध्ये 2 असणार आहे, पेपर 1, पेपर 2. ठीक आहे, ऑनलाईन एंट्रन्स टेस्ट. द सिलेबी फॉर पेपर 1 and पेपर 2 बी फॉर various subjects cover under the different boards of studies and faculties are available in the युनिव्हर्सिटी वेबसाईट. प्रत्येकाचा सिलेबस युनिव्हर्सिटीवरती अवेलेबल आहे त्यांनी सांगितलं. पेपर फर्स्ट असणार आहे जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट अँड पेपर 2 विल बी सब्जेक्ट स्पेसिफिक टेस्ट. दिस पेपर विल हॅव 50 क्वेश्चन्स. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की या टेस्टमध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहेत विथ मल्टिपल चॉईस. MCQ क्वेश्चन्स असणार आहेत, ऑनलाईन टेस्ट असणार आहे. पेपर 1 कवर्स लॉजिकल रिझनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग, लँग्वेज ॲप्टिट्यूड अँड पेपर 2 इज सब्जेक्ट स्पेसिफिक. ओके, पेपर 1 जो असणार आहे ते तुमचा जनरलचा असणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येणार आहेत आणि रिसर्चचा पण याच्यामध्ये पार्ट येईल आणि त्याच्यानंतर सेकंड पेपर जो असणार आहे तो सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे. एच करेक्ट आन्सर कॅरीज 2 मार्क्स. देर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आहे. ठीक आहे, देन टाइम ड्युरेशन फॉर ईच पेपर इज 60 minutes अँड विल बी कंडक्टेड इन ऑनलाईन मोड. ठीक आहे, याच्यामध्ये जे पेपर असणार आहे ते किती 60 मिनिट म्हणजे एका तासाचा पेपर असणार आहे तुमचा. 2 मार्काला एक क्वेश्चन, 50 क्वेश्चन्स टोटल असणार आहेत. 50% मार्क्स तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक आहे. ठीक आहे, रिझर्व कॅटेगरीसाठी 45%.
आणि जे एवढे मार्क्स घेतील म्हणजे 100पैकी 50 मार्क्स ज्यांना मिळतील ते कसे असणार आहेत, क्वालिफाय असणार आहेत. सो कसं अप्लाय करायचं आहे तुम्हाला या एंट्रन्स टेस्टसाठी? द डिटेल्स रिगार्डिंग रिवाइज PhD रूल्स, सिलेबी ऑफ एंट्रन्स टेस्ट, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, शेड्यूल ऑफ एंट्रन्स एक्झामिनेशन एक्सेट्रा आर अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट. ही जी वेबसाईट मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली त्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती ह्या सगळ्या नोट्स किंवा ह्या सगळे इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला अवेलेबल आहे. The candidates, those who are eligible to get exemption from the entrance test will also have apply online get exemptions. ठीक आहे, एक्झाम्शनसाठी सुद्धा ते ऑनलाईन अप्लाय करू शकतात या युनिव्हर्सिटीसाठी. कोण एक्झाम्शन मिळणार आहे यांना? तर सेट, नेट, गेट्स जे स्टुडंट्स क्लिअर केलेले आहेत त्यांच्यासाठी एक्झाम्शन मिळणार आहे. कॅन्डिडेट्स विलिंग टू अप्लाय फॉर PhD ॲडमिशन शुड फिल आउट द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. सगळ्यांना ज्यांना अप्लाय करायचं आहे या युनिव्हर्सिटीच्या पेडसाठी त्यांना ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. All mentioned candidates who wish to apply for admission the PhD degree should fill up online application form with prescribed fees. Fees किती असणार आहे? The candidates qualified paper 1 and 2 in the entrance examination paid 2019 but not allotted guides shall apply under exemption category. ओके, सो इथे सांगितलेलं एक्झाम्शन कॅटेगरीमध्ये कोण येणार आहे? ज्यांनी 2019 मध्ये ही एंट्रन्स एक्झाम पास केलेली आहे. ठीक आहे, पण त्यांना गाईड अलॉट झालेलं नाही आहे, गाईड अवेलेबल नसल्यामुळे, तर ते सुद्धा एक्झाम्शन कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, एक्झाम्शन कॅटेगरीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. दोज हू हॅव क्वालिफाईड पेपर 1 इन पेड 2021 हॅव टू अपिअर फॉर पेपर 2. आणि ज्यांनी पेपर 1 अपिअर केलं आहे 2021 मध्ये पण पेपर 2 अपिअर नाही झालाय ते सुद्धा कॅन्डिडेट इकडे काय होऊ शकतात? अपिअर होऊ शकतात. ठीक आहे, पेपर 2 साठी अपिअर होऊ शकतात. दोज हू हॅव अपिअर्ड इन फायनल इयर्स ऑफ PG एक्झामिनेशन. PG एक्झामिनेशनच्या शेवटच्या वर्षाला जे स्टुडंट्स आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात PhD एंट्रन्स टेस्टसाठी. फी स्ट्रक्चर फॉर ॲडमिशन एंट्रन्स टेस्ट टू PhD कोर्स. द फीस 1200 फॉर फॉरेन स्टुडंट्स, 6000 फॉरेन स्टुडंटसाठी 6000 आहे. टोटल नॉर्मल फी जी आहे ते 1200 आहे. SC ST स्टुडंटसाठी 1000 रुपीज आहे. शुड बी पेड थ्रू ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन फीज पे करायची आहे कारण ऑनलाईन तुम्ही अप्लाय करणार आहात. एक्झाम सुद्धा ऑनलाईन असणार आहे. द फी वन्स पेड विल नॉट बी रिफंडेड. एकदा फी भरल्यानंतर तुम्ही जर फेल झाला किंवा तुम्ही एक्झाम क्लिअर नाही करू शकले तर फी तुम्हाला रिफंड मिळणार आहे का? नो. द कॅन्डिडेट्स हू आर एलिजिबल टू गेट एक्झाम्शन फ्रॉम द एंट्रन्स टेस्ट विल ऑल्सो हॅव टू पे फीस ॲज अ मेन्शन अबो. आता ही जी फीस आहे ज्यांना एक्झाम्शन आहे त्यांना सुद्धा ही फीस पे करणं आवश्यक आहे. Procedure for submission of online application. Please go through all the details like important dates. आता important dates, eligibility criteria before filling up online application. एंट्रन्स टेस्टची डेट किंवा बाकीच्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्हाला आधी बघावे लागणार आहे डेट्स. त्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आहे. बिफोर फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म काइंडली मेक रेडी युअर स्कॅन पासपोर्ट साईज फोटो अँड सिग्नेचर. तुमचा फोटो आणि सिग्नेचर जे आहे ते स्कॅन करून व्यवस्थित तुम्हाला ठेवायचं आहे. Once you are ready with all details, click on the link paid 2023 where you will be in position to fill an application form for PhD entrance test. जे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते तुम्ही काय करायचं? स्कॅन करून ठेवायचं आहे आणि जिथं लिंक ओपन होणार आहे वेबसाईटवरती त्याच्यावर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे, इथे वेबसाईट दिलेली आहे www.nmu.ac.in. Fill in all the information carefully as the given instruction. सगळे इन्स्ट्रक्शन रूल्स वापरून व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. फॉर पेमेंट क्लिक ऑन अ मेक पेमेंट अँड सिलेक्ट अप्रोप्रिएट पेमेंट ऑप्शन. पेमेंट ऑप्शन तुम्ही चेक करू शकता. प्रिंट द हार्ड कॉपी ऑफ सबमिटेड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड पेमेंट रिसिप्ट. पेमेंट रिसिप्ट आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही प्रिंट करून ठेवायचा आहे फिल झाल्यानंतर. द कॅन्डिडेट सोलली रिस्पॉन्सिबल फॉर हिज एलिजिबिलिटी फॉर इन्फॉर्मेशन. ही जी काही तुम्ही इन्फॉर्मेशन भरत आहात त्याच्यासाठी तुम्ही स्वतः एलिजिबिलिटी वगैरे रिस्पॉन्सिबल तुम्ही असणार आहेत. ओके, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस करण्यासाठी कुठल्याही प्रकारची रिक्वेस्ट घेतली जाणार नाही. कंप्लीट ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड विदाउट एनी रिझन अँड नो इनकम्प्लीट. ठीक आहे, तुमचा अपूर्ण जर फॉर्म असेल तर तो रिजेक्ट केला जाईल. फॉर कॅन्डिडेट्स हू विश टू अप्लाय फॉर एक्झाम्शन इन पेड ओनली filling and submission of online application form is not sufficient. If a hard copy along with fees transaction slip and other necessary documents is not received before 15/8/2023, the research section of university the candidates will not be considered for exemption. तुमचं एक्झाम्शन जर याच्यामधून होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे आणि ती तुम्हाला युनिव्हर्सिटीला सेंड करायची आहे हार्ड कॉपी त्याची. ठीक आहे, बाय पोस्ट तुम्ही सेंड करू शकता बिफोर
15/8/2023. ठीक आहे, 15 ऑगस्टच्या आधी. हार्ड कॉपी तुम्ही कसे पाठवू शकता? द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन शुड बी फॉलोड व्हाईल सबमिटिंग द ऑनलाईन फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म टू द ॲड्रेस मेन्शन बिलो. जो ॲड्रेस खाली मेन्शन केलेला आहे तिथे तुम्हाला पाठवायचे. ठीक आहे, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये पाहिजेत. बाय पर्सन किंवा बाय पोस्ट तुम्ही तिकडे पोहोचू शकता. Affix appropriate postage on envelope and send the envelope to the address mentioned above. Post speed, post courier to reach before the date. ठीक आहे, डेटच्या बरोबर वेळेत पोहोचेल अशा पद्धतीने तुम्हाला ते पाठवायचं आहे. सबमिट द फॉलोइंग सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. सपोर्टिंग डॉक्युमेंट्स काय काय असणार आहे त्याच्यामध्ये? अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ मार्कशीट ऑफ मास्टर्स और इक्विवेलेंट एग्जामिनेशन, द ट्रांजेक्शन स्लिप ऑफ प्रिस्क्राइब एंट्रन्स टेस्ट फी. इन केस ऑफ रिझर्व कॅटेगरी अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट ट्रान्झॅक्शन स्लिप, तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर. ठीक आहे, मार्कशीट, अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ मेडिकल सर्टिफिकेट इश्यूड बाय सिव्हिल सर्जन इन केस ऑफ फिजिकली चॅलेंज. फॉर कॅन्डिडेट सिकिंग एक्झाम्शन अगेन्स्ट एमफिल कॅटेगरी शुड सबमिट एमफिल डिग्री कम्प्लिशन सर्टिफिकेट. जर एमफिलमुळे तुम्ही एक्झाम्शन घेत असाल तर तुम्हाला ते सुद्धा डिग्री सर्टिफिकेट पाठवायचं आहे. ओके, for seeking exemption under approved teacher category should submit approval letter of university and experience certificate, attested photocopies of certificates of claiming fulfilling conditions of exemption of entrance test. The candidate appearing for the paid examination shall not send hard copy to the university. जे एक्झामला अपियर होत आहेत त्यांनी युनिव्हर्सिटीला हार्ड कॉपी पाठवायची गरज नाही. ओके, जे एक्झाम्शनमध्ये येत आहेत त्यांनी कंपल्सरी डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत, वरती मेन्शन केलेले डॉक्युमेंट. पण जे अप्लाय करत आहेत एक्झामला आत्ता न्यूली त्यांनी हार्ड कॉपी युनिव्हर्सिटीला द्यायची गरज नाही आहे. सो इथे बघा इथे जो ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला हार्ड कॉपी पाठवायची आहे एक्झाम्शनवाल्या स्टुडंटसाठी. आणि ज्यांना एक्झाम्शन नाही आहे, ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी काय करायचं आहे? डायरेक्ट फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन. द पेड ॲप्लिकेशन फॉर्म कॅन बी फिल्ड ओनली इन ऑनलाईन मोड. फक्त ऑनलाईन मोडमध्ये हा अवेलेबल आहे. कधीपासून? 20/7/2023 ते 10/8/2023च्या 5:30 पर्यंत. ओके, 10 ऑगस्टच्या 5:30 तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येणार आहे. द हॉल तिकीट विल बी प्रोव्हाइडेड टू द कॅन्डिडेट्स ऑनलाईन इन देअर लॉग इन. तुमच्या लॉग इनमध्ये हे अवेलेबल होणार आहे. यू मस्ट टेक प्रिंट आउट ऑफ द हॉल तिकीट बाय क्लिकिंग प्रिंट हॉल तिकीट. ऑनलाईनमध्ये तुम्हाला जी लिंक येईल तिथून हॉल तिकीट प्रिंट करण्याची लिंक दिली जाईल. तिथून फक्त तुम्हाला लॉग इन करून काय करायचं आहे? हॉल तिकीट प्रिंट करायचं आहे. स्टुडंट मस्ट कम विथ हिज प्रिंट आउट ऑफ हॉल तिकीट. हॉल तिकीटचं प्रिंट आउट तुम्हाला द्यायचं आहे एंट्रन्स टेस्टच्या वेळेस. नाव मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, शेड्यूल ऑफ द एक्झामिनेशन. ठीक आहे, ॲप्लिकेशन अवेलेबिलिटी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म थ्रू युनिव्हर्सिटी वेबसाईटवरती कधी अवेलेबल असणार आहे फॉर्म? 27/7 पासून. ठीक आहे, लास्ट डेट काय असणार आहे? 10/8/2023. ठीक आहे, लास्ट डेट सबमिशन हार्ड कॉपी किती दिलेली आहे? 17 दिलेली आहे. ठीक आहे, मग 15 होती, याला आता करेक्शन केलेलं आहे. डिस्प्ले ऑफ प्रोविजनल लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स अपेअरिंग द एंट्रन्स टेस्ट एक्झाम अँड एक्झाम्प्टेड कॅन्डिडेट्स. जे फायनल लिस्ट तयार होईल, जे एलिजिबल आहेत, पूर्ण फॉर्म त्यांचे सबमिट झालेले आहेत, त्याची लिस्ट जी आहे ते 20 ऑगस्टला डिस्प्ले होईल. लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑब्जेक्शन लिस्ट 22. त्या लिस्टमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आढळला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता 22 तारखेपर्यंत. डिस्प्ले ऑफ फायनल 25 ऑगस्टपर्यंत तुम्हाला फायनल लिस्ट येईल, मग ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांचं करेक्शन करून. त्यानंतर इश्यू ऑफ हॉल तिकीट अँड लॉग इन ID 27 ऑगस्टला येईल. आणि टेंटेटिव्ह एक्झाम डेट्स काय आहेत की या डेटला एक्झाम होऊ शकते ते आहे 13, 14, 15, 16. म्हणजे तुमच्याकडे 1 ते 1.5 महिना आहे स्टडीसाठी. ओके, या एक्झामच्या स्टडीसाठी. सो गेट रेडी, गेट प्रिपेअर्ड. आणि एक्झामचा रिझल्ट मग 15 दिवसांमध्ये येईल. 16 तारखेपर्यंत जर एक्झाम झाली तर 30 सप्टेंबरपर्यंत तुमचा रिझल्ट येईल. आणि टेंटेटिव्ह लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ हार्ड कॉपी कधी पाठवायची तुम्हाला? जर तुम्ही पेड क्वालिफाय झाला तर. ओके, 15 ऑक्टोबरपर्यंत ही सगळी प्रोसिजर तुम्हाला या PDF मध्ये दिलेली आहे. सो गेट रेडी, गेट प्रिपेअर्ड, तयार राहा या एक्झामसाठी.
सगळी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. फॉर्म भरा, ज्यांना आवश्यक आहे फॉर्म भरणं, ज्यांना ही एक्झामला अपीयर व्हायचं आहे. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट. काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, आपण सॉल्व्ह करू. थँक्यू.